ते माझे बाबा नाही आहेत, ते कधीच नसणार आहेत की हा मी काही जळत नाही वगैरे. मी छान मस्त जळतो. मला एकतर एवढंच येतं, ॲक्टिंग शिवाय मला दुसरं काही येत नाही. अवॉर्ड्स विकले जातात, फेवरिटिझम होतं हे मला डेफिनेटली माहिती आहे. याला मिळालं अवॉर्ड, हिला मिळालं अवॉर्ड. सो तुम्ही शॉर्टच्या मध्ये येऊन जर का मला असं वाटतं असा डायलॉग आहे, आत्ता ही वेळ नाही आहे, आत्ता शूटिंगची वेळ, शूटिंग करायचं तर हे आधी करायला हवं होतं. वोटिंग याच्यावर तर माझा अजिबातच विश्वास नाही आहे. या ज्या मैत्री आहेत माझ्या आयुष्यातल्या, या आपण माझ्यासाठी फार महत्त्वाचं. आय जस्ट वॉच एनिथिंग. हे लाईट फार भारी बदलत आहे ना, मला फार आवडतं. नाही, मला नॉर्मली स्क्रिप्ट मिळते, पण बरेचदा जे इतर रोस्टिंग असतं ते मी स्क्रिप्टच्या आड लपून करत असतो. म्हणजे जे मनापासून उत्स्फूर्त जे काही रोस्टिंग येईल, अर्थात विदाऊट एनी काय म्हणतात त्याला, कोणाचंही इन्सल्ट न करता. पण झालाच तर काय करा, झाला तर झाला. बट नॉट म्हणजे असं खूप कोणाला तरी असं ठरवून इन्सल्ट करून नाही, पण एक छान मज्जा यावी आणि असं काहीतरी कॉमेडी घडावं, हसावं लोकांनी, यासाठी ते केलं असतं. पण मज्जा येते, मला खूप आवडतं रोस्टिंग करायला. सदाशिव पेठेत तेच शिकायला मिळतं आजूबाजूला. सो या. पुणे लॉबी मी कधी म्हणजे असं एक पुण्याची लॉबी आहे असं मी कधी एक्सपिरियन्स नाही केलंय, किंवा मी कधी मला माहित नाही की अगदीच बापरे, हा प्रश्न मला कोणीच नाही विचारला कधी की पुणे लॉबीबद्दल. भारीच आहे, जे काही पुण्यातनं जे काही लोक येतात ते आउटस्टँडिंगच असतात, त्याबद्दल काही वादच नाही. बट अशी कुठली लॉबी आहे असं मला नाही वाटत, कारण काय एवढीशी आपली इंडस्ट्री आहे. एकतर जर का त्याहीमध्ये लोक लॉब्या करायला लागले तर मला नाही वाटत चांगले कोलॅबोरेशन्स होऊ शकतील. अशा लॉबीज जर का असतील तर त्या पहिले मोडाव्यात सगळ्यांनी. हां, पण मला हेही वाटतंय की प्रत्येकाचा त्या त्या माणसाबरोबर काम करण्याचा कम्फर्ट झोन असतो. सो आता मला माहीत नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता हेमंत बरोबर काम करतोय, हेमंत डोमे बरोबर. तो पुण्याचा आहे, तर तो पुण्याचा आहे म्हणून मी त्याच्याबरोबर काम नाही करत. तो माझा गेली 20 वर्ष मित्र आहे म्हणून मी त्याच्याबरोबर काम करतो. तो उत्तम दिग्दर्शक आहे म्हणून त्याच्याबरोबर काम करतो. किंवा आदित्य सरपोतदार असेल, किंवा बरीच मंडळी आहेत जे मला असं वाटतं की जे पुण्याचे निघाले, पण ते पुण्याचे आहेत म्हणून मी त्यांच्याबरोबर काम करत नाही. पण मला वाटतं अशी लॉबी जर का असेल तर ती पहिली बंद व्हावी. आणि चांगले चांगले वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करणं, मग ते भले कधी चांगलं होईल कधी फसेल, पण एक्सपेरिमेंट करत राहणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. काय घर आहे हे माझं, आणि आपल्या आपल्या घरात प्रत्येकाला खूप आवडणाऱ्या काही गोष्टी असतात आणि काही नावडणाऱ्याही गोष्टी असतात की जे आपल्याला पटत नाही. आपल्याच घरात असतात, आपल्याच लोकांनी त्या केलेल्या असतात. कधी कधी त्या न आवडणाऱ्या गोष्टी आपल्याकडनंही घडलेल्या असतात. सो हे माझ्यासाठी तरी पूर्ण घर आहे, अख्खी सिनेसृष्टी. कारण मला एकतर एवढंच येतं, ॲक्टिंग शिवाय मला दुसरं काही येत नाही, आणि इथेच जगायचं, इथेच मरायचं आहे. न आवडणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे मला असं वाटतं की फार चांगला ठराविक लोकांच्या कामांव्यतिरिक्त फार चांगला सपोर्ट प्रत्येकाकडनं दिला जात नाही. आणि त्या सपोर्टला म्हणजे अनकंडिशनल सपोर्ट दिला जात नाही, की त्याच्या बदल्यात जर का सपोर्ट दिला गेला असेल तर त्याच्या बदल्यात काहीतरी मिळणार असेल तर कधी कधी सपोर्ट दिला जातो. पण मला असं वाटतं प्रत्येकाच्या कामाला, प्रत्येकाच्या सिनेमाला जर का अनकंडिशनल सपोर्ट आपणच दिला तर प्रेक्षकही तेवढंच सिरियसली घेतील आणि तेही जास्त सपोर्ट करू लागतील. सो ही एक पहिली गोष्ट मला वाटते. दुसरी गोष्ट, आपण प्रमोशन्सना फार, आपण सिनेमाचे प्रमोशन्स असतील, नाटकाचे असतील किंवा मालिकांचे प्रमोशन्स असतील,
मला असं कधी कधी वाटतं आपण आळस करतो का काय. मला हेही माहिती आहे की आपल्याकडे हिंदी सिनेसृष्टी एवढं साधन नाही आहे की आपण काय 40-40 लाख रुपये न्यूजपेपर्सवरच टाकू. नाही आहेत आपल्याकडे तेवढे बजेट्स. पण मला असं वाटतंय की अ, आपल्या फक्त प्रेझेन्सनी, त्या अभिनेत्यांनी, त्या दिग्दर्शकांनी, अख्ख्या टीमनी इथे जाणं, तिथे जाणं, आरडाओरडा करून सांगणं की आमचा सिनेमा कसा आहे बघा. अ, याला आपण कधी-कधी खूप आळस करतो आणि त्यामुळे प्रेक्षकही विचारतात की "अरे, तुमचा सिनेमा आला पण थिएटरला?" हे जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा असं होतं, "अरे यार, का नाही केलं प्रमोशन आणखी जास्त? आपण का कायम प्रेक्षकांना गृहीत धरतो की नाही ते तर येतीलच. ट्रेलर Instagramवर ट्रेलर टाकलं किंवा YouTubeवर ट्रेलर 1 मिलियन व्ह्यूज क्रॉस केलं म्हणजे याचा अर्थ हा नाही की प्रेक्षकांना सिनेमा कळला आणि त्यांना पाहावासा वाटतोय. ट्रेलर हे एक एक छोटीशी खिडकी झाली तुमच्या सिनेमाच्या दुनियेत बघायची. पण त्यांना आत आणायचं असेल प्रेक्षकांना, तर ट्रेलरच्या 1-2 मिलियन व्ह्यूजपेक्षा जास्त प्रमोशन करणं गरजेचं आहे. ते कुठल्या स्वरूपाचं असेल हे अर्थात ते क्रिएटिव्ह काम आहे आणि ते प्रत्येकाने एकत्र मिळून डिसाईड करायला पाहिजे. मी आता सगळंच सांगितलं तर मला बोलवणं बंद करतील. पण मला अँकरिंगला जायला खूप आवडतं. अवॉर्ड फंक्शन्सना सगळ्या. म म मी अवॉर्ड फंक्शन्स करत नाही, असं जर का मी स्टेटमेंट दिलं तर म्हणजे इतके मला ट्रोल करतील, "या तू आला मोठा." पण मला कधी-कधी जायला आवडत नाही. अ, याचं कारण मलाच कधी-कधी आउट ऑफ प्लेस असल्यासारखं वाटतं तिकडे. मला कधी-कधी असं वाटतं, की मे बी आपण बिलॉन्ग नाही करत इकडे. असं एक पर्सनल रिझन आहे त्याचं. सो मी बरेचदा आळस करतो किंवा मी बरेचदा टाळतो कुठल्याही अवॉर्ड फंक्शनला जायला. हां, तुम्ही मला काम दिलंत त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये अँकरिंगला बोलवलंत, काय डान्स करायला बोलवलंत, तर ॲज इफ मीच भरवलेला शो आहे असं मी अ, त्याला ट्रीट करेन. पण नुसतं गेस्ट म्हणून जायला मला कधी-कधी असं होतं, की अर्र म्हणजे ती आपली मतं आहेत. याला याला मिळालं अवॉर्ड, हिला मिळालं अवॉर्ड. मग ते उगाच आपल्यामध्ये एक निगेटिव्हिटी येते त्या विजेत्याबद्दलही आणि ओव्हरऑलच तर ते मला आवडत नाही. मग घरी गेल्यानंतर मला असं होतं, की यार मग आपण का गेलो? जर का आपल्याला काही गोष्टी पटल्या नाहीयेत, तर मग आपण न जाणं जास्त उचित आहे. उगाच स्वतःमध्ये काहीतरी निगेटिव्ह अप्रोच आणून घेण्यापेक्षा. दॅट्स व्हाय. आपल्याकडे तरी मला वाटत नाही, की अवॉर्ड्स विकले जात असतील. अ, मला नाही वाटत, की आपण या लेव्हलला आपण नाही पोहोचलोय अजून आणि माझी इच्छा आहे, की आपण तसे पोहोचू नये. मराठीमध्ये मला मला नाही वाटत, मला सत्य परिस्थिती माहिती नाही. मला नाही वाटत, की अवॉर्ड्स विकले जातात. फेव्हरेटिझम होतं हे मला डेफिनेटली माहिती आहे. त्याला आता त्याला विकणं हे हे जर का त्याला एक काय म्हणतात त्याला विकणं असं म्हणायचं असेल तर आय डोंट नो. पण फेव्हरेटिझम डेफिनेटली होतं. म्हणजे जर का तुम्ही त्या वेळचे फेव्हरेट असाल, तर इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉटएव्हर वर्क यू हॅव डन, इररिस्पेक्टिव्ह ऑफ किती चांगलं काम केलंय तुम्ही, यू विल नॉट गेट दॅट. आणि आता त्याचे प्रिडिक्शन्स होऊ लागलेत. म्हणजे अ, अ, म्हणजे हे लोकांनाही कळू लागलंय. अभिनेत्यांनाही कळू लागलंय. इव्हन जे अवॉर्ड फंक्शन्स भरवतायत त्यांनाही कळू लागलंय, की काहीतरी काहीतरी स्वरूप हुकलेलं आहे. आणि मला वाटतं आणखी बेटर म्हणजे जे आधीचे जे अवॉर्ड फंक्शन्स व्हायचे अ, मला माहीत नाही आय वोंट टेक नेम्स बट फार अगदी मोजके अवॉर्ड फंक्शन्स आहेत आपल्याकडे. म्हणजे आधी जे व्हायचे ना ते ते इतके भारी असायचे. ते टीव्हीवर बसून असं वाटायचं, की यार हे बघितले पाहिजेत, काहीतरी वेगळं घडतंय. किंवा नॉमिनेशन्स डिक्लेअर झाल्यावर आपल्यालाच उत्सुकता यायची, की अरे आता कोणाला मिळणार? आता मला असं वाटतं ती उत्सुकता निघून गेल्यासारखं झालंय आणि कळू लागलंय, की हां, म्हणजे हा फेव्हरेट आहे किंवा ही फेव्हरेट आहे. 100% जाणार आहे तिकडे. सो मला वाटतं सरप्राईज एलिमेंट गेलाय आपल्या अवॉर्ड फंक्शन्समधला आणि तो यायला पाहिजे परत, अशी इच्छा आहे. हे लाईट फार भारी बदलताय ना, मला फार आवडतंय. इंटरेस्टिंग बदलताय.
आता ना हे इतकं कॉम्प्लेक्स क्वेश्चन आहे ना, की ह्याच्यामुळे फेव्हरेटिझम घडतं असं जर का बोलायला लागलो तर मग इतर सगळे ॲस्पेक्ट्स त्याचे बाजूला पडतात. मला नाही वाटत एका कुठल्या तरी गोष्टीमुळे फेव्हरेटिझम घडतं. ते इट स्टार्ट्स विथ वन पर्सन. एका माणसापासून ते सुरू होतं. मग कदाचित ह्या लोकांचा जर का तू फेव्हरेट असशील, तर त्यांनी अरेंज केलेल्या अवॉर्ड फंक्शन्स किंवा त्यांनी अरेंज केलेले इव्हेंट्स त्यामधला सुद्धा तूच फेव्हरेट असशील. असं ते होतं. सो ते कोणीतरी माझ्या मते त्याला एकच कारण नाही आहे, त्याला खूप सारी कारणं आहेत फेव्हरेटिझम व्हायची. म्हणजे मला माहिती आहे की मी सुद्धा एकेकाळी फेव्हरेट होऊन गेलोय, मग एकेकाळी परत एकदा अनफेव्हरेट होऊन गेलोय. व्हेअरॅज जेव्हा मी फेव्हरेट होतो तेव्हा माझी कमी चांगली कामं बाहेर आली होती आणि जेव्हा मी फेव्हरेट नव्हतो तेव्हा जास्त चांगली कामं बाहेर आली होती. सो आता परीक्षक सुद्धा जे निवडले जातात ते सुद्धा कोणाचे तरी फेव्हरेट असतात म्हणून ते निवडले जातात. हा पण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. मग त्या मे बी ते 3 लोक असतील. त्या 3 लोकांच्या मते ते अवॉर्ड असतं. मग ते मिळालं का नाही मिळालं हा मुद्दाच वेगळा आहे. पण ते त्या 3 लोकांच्या मते असतं. अँड इट बिकम्स की हे अख्ख्या महाराष्ट्राच्या मते आहे. दॅट्स व्हॉट इट हा हा तसा फार छोटा मुद्दा आहे, पण याचा व्यवस्थित त्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला जाणवेल की 3 पीपल डिसाइड ओनली की हा महाराष्ट्राचा बेस्ट ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस किंवा डिरेक्टर किंवा फिल्म किंवा हे 3 लोक ठरवतात. जे जजेस असतात. पण मला असं वाटतं का नाही आपण एक वाईड पॅनल बोलवत, ज्याच्यामध्ये फक्त सिनेसृष्टीत काम करणारेच नाही, तर काही प्रेक्षकही आहेत, जे सुद्धा ठरवू शकतील. वोटिंग याच्यावर तर माझा अजिबातच विश्वास नाही आहे, की वोटिंग करून सिलेक्ट करणं. पण मला वाटतं एक मोठं पॅनल जर का असेल, मग मे बी त्याच्यामध्ये एक इंजिनियर असेल, एक डॉक्टर असेल, ठळकपणे सिनेसृष्टीत काम करणारे लोक असतील. मग ते फक्त दिग्दर्शक नसतील, तर काही अभिनेते असतील, काही प्रोड्युसर्स असतील. मला असं वाटतं यांचं पॅनल घडणं फार गरजेचं आहे आणि मग ते अवॉर्ड्स बाहेर निघणं गरजेचं आहे. तर असं वाटतं की हां, खूप लोकांनी याच्यावर ब्रेनस्टॉर्मिंग केलेलं आहे आणि त्यांनी खरंच सिनेमा पाहिलेला आहे. ऑनेस्टली नाही. माझं कौतुक नाही संपलंय. मला अजूनही वाईट वाटतं मला अवॉर्ड नाही मिळालं की. मला अजूनही छान वाटतं काय मला कुठलं अवॉर्ड डिक्लेअर झालं की. माझं अवॉर्ड प्रेझेंट करण्याच्या स्वरूपाबद्दल माझं अ, म म काय म्हणतात माझं मत थोडंसं डिग्रेड झालेलं आहे. ते ज्या प्रकारे प्रेझेंट केलं जातं किंवा ते ज्या प्रकारे या अवॉर्डला महत्त्वच नाही असं मला अजिबात वाटत नाही. खूप महत्त्व आहे. खूप सपोर्ट केलं जातं. अ, म खूप सपोर्ट होतं जर का कोणी नवीन अभिनेता असेल, त्याला जर का पुश हवा असेल आणि त्याच पुशमध्ये त्याला अवॉर्ड मिळाला किंवा दिग्दर्शक असेल, पहिला सिनेमा असेल. फॉर एक्झाम्पल आपला आशिष बेंडे ज्याचा पहिला सिनेमा आत्मा पॅम्फलेट आला. आउटस्टँडिंग सिनेमा. सगळीकडे ऑलमोस्ट सगळीकडे त्याला अवॉर्ड्स मिळाले. त्याचं कौतुकही झालं. खूप मोठ्या-मोठ्या लोकांकडनं कौतुक झालं. ह्या पुशमुळे त्याला आता मिळणार आहे काहीतरी, आणखी एक सिनेमा बनवायला. अ, अ, असंच जर का सपोर्ट घडत गेला तर तर मला वाटतं आणखी चांगल्या-चांगल्या कलाकृती बाहेर येतील. अवॉर्ड महत्त्वाचं डेफिनेटलीच आहे. पण ते कशाप्रकारे ठरवलं जातं दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट अँड जे मला कधी-कधी वाटतं की थोडं नॉट गुड होतंय. खूप. मला खूप जेलस वाटतं. मला असं अजिबात नाही, की मी काही जळत नाही वगैरे. मी छान मस्त जळतो मी. पण मी त्या व्यक्तीवर जळत नाही. मी त्या व्यक्तीला मिळणाऱ्या गोष्टीवर जळत असतो. म्हणजे आता कोणाला नोलानबरोबर आपल्या मराठीतल्या कोणाला तरी नोलानबरोबर काम करायची संधी मिळाली, तर मी त्या माणसावर नाही जळणार आहे, की यार ह्याला नोलानबरोबर काम करायची संधी मिळाली. मला मला ह्याची जेलसी येईल, की यार ह्याला नोलानबरोबर काम करायची संधी मिळाली. सो ती जेलसी माझी वेगळ्या प्रकारची आहे. व्यक्ती बाबतीतली जेलसी माझ्याकडे अजिबात नाही आणि
ऑनेस्टली माझ्याकडे तेवढा खर्च करायला वेळ नाहीये किंवा माझी ती थॉट प्रोसेसच नाहीये. पण हां, मला खूप जळायलं होतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासनं ते खूप मोठ्या गोष्टींपर्यंत. म्हणजे छोटी गोष्ट म्हणजे माझ्या बायकोला माझ्यापेक्षा बेटर Instagram डील मिळाली तर मी खूप जळतो तिच्यावर. खूप जास्त जळतो. जी तिला कायम मिळते. मी कायम जळत असतो तिच्यावर. कारण आम्हाला म्हणजे अशी एक बारीक-बारीक जेलसी येते मला. खूप होत्या. मी आनंदी गोपाळ सिनेमा आला होता तेव्हा ललितनी आउटस्टँडिंग काम केलंय त्याच्यामध्ये. पण मला असं जेलसी झाली, यार मला पण मिळायला हवं होतं असं काहीतरी. किंवा अ, बाजीराव मस्तानी ह्या सिनेमामध्ये मी पण ऑडिशन दिली होती. आय गेस वैभवनी तो रोल केलेला आहे, वैभव तत्व. मी पण ऑडिशन दिली होती. मी नव्हतो सिलेक्ट झालो. पण वैभव सिलेक्ट झाल्यावर आणि त्याचं काम पाहिल्यावर मला कळलं, की हां, म्हणजे बरं झालं मी नाही सिलेक्ट झालो, कारण त्यांनी बेटर स्वतःला प्रेझेंट करून बेटर काम केलं. पण जळलो तर डेफिनेटली होतो. सो हे अशाच माझ्याच कंटेम्पररीज बरोबर त्यांच्याचवर मला जेलसी वाटते कधी-कधी. पण ती जेलसी त्या कामाची, मला त्या माणसांबद्दल अजिबात जेलसी वाटत नाही. इनफॅक्ट त्यांचा सिनेमा पाहून आल्यानंतर मी त्यांना ह्याच शब्दात सांगून टाकतो, की मला हेवा वाटतोय आत्ता तुझा. आणि हे सांगून टाकल्यानंतर तो हेवाच निघून जातो माझ्यातला. दॅट्स द थिंग. आय डोंट नो. मला वाटतंय मे बी सिटी ऑफ ड्रीम्स मधलं काम असेल. मे बी जिम्मा मधलं काम असेल. तर ते माझं काम नाही, ते मला मिळालेली संधी आहे असं आपण म्हणूया. किंवा श्रीदेवी प्रसन्न असेल किंवा आय डोंट नो. जे आता मी सलग 3 सिनेमे केले, जे माझ्याही आयुष्यात पहिल्यांदा घडलं. सलग 3 सिनेमे रिलीज झाले आणि प्रत्येक सिनेमा 50 दिवस चालला थिएटरला. मे बी त्या बाबतीत असेल बुवा, आता मी काय करू त्याला? मी तर माझं काम केलंय. खूप साऱ्या गोष्टी आहेत. नंबर 1 म्हणजे मला मला अजिबातच वाटलं नव्हतं, की मला अशा प्रकारची भूमिका मिळेल. मिळालीच तर मी त्याला सिलेक्ट होईन. सिलेक्ट झालोच तर त्याचं कौतुक होईल. यातलं मला काहीही वाटलं नव्हतं. अ, नानांबरोबर काम करण्याची मज्जा ही आहे, की एकतर त्यांना बघायला आलेले प्रेक्षक तुम्हालाही बघतात. सिंपल फंडा. आणि त्याचा तोटा हाही आहे, की त्यांना बघायला आलेले प्रेक्षक फक्त त्यांनाच बघतात. त्यांची नजर पर्यंत म्हणजे तुमच्याकडे खेचून घ्यायची असेल, तर तुम्हाला जरा जरा एक्स्ट्रा पुश करणं गरजेचं आहे. किंवा मला असं वाटतं जास्त रिअल राहणं कॅमेऱ्यासमोर खूप गरजेचं आहे. तर मे बी तुमच्याकडे बघतील. कारण स्वतः नाना ते भयंकर रिअल असतात ते कॅमेऱ्यासमोर एस्पेशली. आणि काहीतरी जादू आहे, की जे जे असं आपण म्हणूया टियर 1 मधल्या ऑडियन्सेसना पण त्यांचं काम आवडतं, टियर 2 सिटीज मधल्या पण आणि टियर 3 मधल्या पण. सगळ्या नाना पाटेकरांचं काम आवडतं. मस्त मज्जा करतात. तर ही काहीतरी जादू आहे. हे एकतर त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. हे कशाप्रकारे त्यांनी साधलेलं आहे. आणखी एक्सपिरियन्स म्हणजे इफ यू आर ट्रू टू युअर वर्क देन ही इज व्हेरी गुड विथ यू. एवढंच आहे. जर का तुम्ही ऍक्टर म्हणून 19-20 असाल तरीही त्यांना चालेल. पण तुम्ही सेटवर एक प्रोफेशनल म्हणून तुम्ही 19-20 असाल तर ही जस्ट कॅनॉट टेक इट. बिकॉज ही इज ऑन टाइम. त्यांचं सगळं पाठांतर झालेलं असतं दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या सीन्सचं. त्यामुळे ते शॉटच्या आधी चर्चा, प्रतिचर्चा वगैरे असलं काही करत नाहीत. ते जे ठरलेलं आहे तेवढंच शूटिंग करतात. कारण ते सगळं चर्चा आधी करून झालेलं असतं. सो तुम्ही शॉटच्या मध्ये येऊन जर का मला असं वाटतं असा डायलॉग आहे, आत्ता ही वेळ नाहीये, आत्ता शूटिंगची वेळ आहे, शूटिंग करायचं फक्त, हे आधी करायला हवं होतं. सो इफ यू आर लाईक दॅट मग जरा इश्यू होऊ शकतात. बट इफ यू आर ट्रू टू युअर वर्क आणि इफ यू आर
professional enough, I guess he's very good. He's very fantastic with you. तशा तर खूप आहेत, काही काही अजिबात नाही आहेत. बट मे बी ललितचं डेडिकेशन यावं माझ्यामध्ये. मे बी अमेय वाघचा एक प्रकारचा वेगळा कॉन्फिडन्स आहे त्याचा. आम्ही इतर सगळे ॲक्टर्स ज्या कॉन्फिडन्समध्ये कामं करतो तो कॉन्फिडन्स वेगळा आणि अमेय वाघकडे असणारा कॉन्फिडन्स वेगळा. तो कॉन्फिडन्स यावा, तो ज्या प्रकारे चार्म करतो लोकांना ते यावं. अभिजित खांडकेकरचा 10% आवाज जरी मला मिळाला, तो ज्या प्रकारे त्यांनी स्वतःचा आवाज, तो काही जन्माला घेऊन नाही आलाय तो आवाज, त्याच्यावर त्यांनी मेहनत केली आहे म्हणून ही साऊंड सो ब्युटिफुल. म्हणजे ऐकत राहावं असं वाटतं अभिजित खांडकेकरकडे. तो आवाज, ते डिक्शन, ते बोलण्याची पद्धत यावी असं वाटतं. सुयश टिळक हा एक इम्प्रॉम्प्टू ॲक्टर आहे. म्हणजे तो असं खूप असं ठरवून केल्यासारखं करत नाही. पण मला असं वाटतं सुयश टिळक हा गिव्हन अ चॉईस तो कुठल्याही प्रकारचा रोल व्यवस्थित कन्व्हिन्सिंगली करू शकतो. ते कन्व्हिक्शन यावं, कारण सुयश टिळकमध्ये आहे ते कन्व्हिक्शन. वैभव तत्वादीचा त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये चांगला कॉन्फिडन्स आहे. असं ही इज नेव्हर अनकम्फर्टेबल इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. मी सांगेन की मी पण नसतो, पण चल मी 2% असतो कधी कधी असं म्हणूया. पण वैभव तत्वादी कधीच नसतो. अँड दॅट्स हाऊ ही फील्स सो कम्फर्टेबल आणि असं बघत राहावं असं वाटतं. सो त्याचा कॉन्फिडन्स यावा तो बाब. हे बघा, मी ज्या प्रकारचा यूट्यूब कंटेंट बघतो तो मला नाही वाटत माझ्या प्रेक्षकांसमोर यावा, कारण मी वाटेल ते बघतो. म्हणजे मी ॲब्सल्युटली, जर का तुम्ही माझी रिसेंट वॉच हिस्ट्री बघितली यूट्यूबची, यू विल स्टॉप लव्हिंग मी. I just watch anything. So the type of content I watch is right from the double meaning songs, all the double meaning songs. I love them. मला खूप आवडतं. ते पासनं ते पृथ्वी कशी नष्ट होईल पासनं ते मी अनेकदा, मला गादी एक विकत घ्यायची होती. अनेकदा नाही, मला एक गादी विकत घ्यायची होती. मी त्या गादीचाही रिव्ह्यू युट्यूबवर बघितलेला आहे आणि तो जसा झोपून बघतो वगैरे, हे मी सगळं नीट मी जे काही विकत घ्यायचं असेल मी त्याचा रिव्ह्यू युट्यूबवर बघतो. काही म्हणजे ॲब्सोल्युटली काहीही घ्यायचं असेल तरी मी त्याचा रिव्ह्यू बघत बसलेलो असतो सतत. आणि माझी बायको मग ती वैतागलेली असतेस की तू हे काय पाहतोयस, इथे आजूबाजूला एवढे चांगले वेब शोज आहेत, सिनेमे आहेत, तू हे काय बघतोयस. की टर्ब्युलन्स आला विमानामध्ये तर कसं स्वतःला शांत करावं, दिस इज सम रॅन्डम शिट जे मी पाहतो. बट मला खूप आवडतं. डोंट. मग मी थांबणार नाही. प्रॉब्लेम काय आहे, मग मी इथे सगळ्यांना नाचवणार त्या गाण्यांवर. पण आवडतं गाणं इज की कसं सांगायचं आता. ते डाव्या हातान साडीवर करा, एवढंच गातो मी आता. पण त्यामागचे नीट भावार्थ जर का लक्षात घेतले तर तुम्हाला कळेल की नाही, हे तर फार साधं गाणं आहे.
खूप आहेत. नाही, खूप नाही आहेत. पण आहेत. म्हणजे आम्ही एकत्र आलोय इंडस्ट्रीमध्ये असे मित्र आहेत, की जे मी काम करायला लागल्यानंतर खरं सांगायचं झालं तर माझे नवीन मित्र कोणीच नाही आहेत. म्हणजे मी काम करायला लागलोय आणि हा आता चांगला मित्र झाला, असे फारच कमी, म्हणजे खूपच कमी लोक आहेत. म्हणजे त्यातला एक मे बी रोहित राऊत असेल, त्याची बायको जुईली असेल, जे आता खूप घट्ट मित्र झालेत, खूप चांगले मित्र झालेत. पण ते मी काम करायला सुरुवात केल्यानंतर माझे जवळचे मित्र झालेत. पण बाकीचे जे काही आहेत ते मग मे बी क्षितिज पटवर्धन असेल, सुयश असेल, आरती वडकबाळकर असेल, सई तामणकर असेल, मृण्मयी देशपांडे असेल, अ, हे सगळे, या सगळ्यांनी मला, की माझ्याकडे कामच नाहीये, मी काहीच करत नाही, ॲब्सोल्युटली काही करत नाही, इथपासनं त्यांनी मला पाहिलेलं आहे. आणि ती जी मैत्री आहे ती मला वाटतं की ती माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि ती मरेपर्यंत टिकणारी मैत्री आहे. बाकी बाकी कधी-कधी असं होतं की हां, हो, 1-2 वर्ष असं खूप चांगलं घट्ट मैत्री होते. मग मग डिस्टन्स येतो, मग ते गायब होतात. असं पण अनेकदा असं पण झालेलं आहे. पण हां, या ज्या मैत्री आहेत माझ्या आयुष्यातल्या, या पण माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. कारण इट इज अ फॅमिली अवे फ्रॉम माय फॅमिली. मुंबईत आल्यानंतर काय कोणी नातेवाईक नाही. माझे एकतर कुठलेही नातेवाईक पुणे सोडून कुठेच गेले नाहीत. सगळे पुण्यातच आहेत. मुंबईत आल्यानंतर आपण आपण शोधायला लागतो फॅमिली. सो मी एकात भाऊ शोधलाय, एकात वडील शोधलाय, एकात आजी शोधली आहे, एकात सख्खी बहीण शोधली. सो तशी ती फॅमिली तयार झाली आणि आपण तेच शोधत राहतो. म्हणजे आपल्यासाठी ती मैत्री असते, डेफिनेटली असते. पण आपण फॅमिली शोधायला जातो. आणि म्हणजे जे आपण बोलताना सुद्धा म्हणतो, की हा आता काही माझा मित्र नाही, हा फॅमिली आहे माझा. दॅट्स व्हॉट इट इज. सो ती मैत्री फॅमिलीचं रूपांतर, मैत्रीचं रूपांतर फॅमिलीमध्ये होतं. सो आहेत असे माझे खूप सारे मित्र. त्याच्याविषयी काय सांगू, म्हणजे मी खूप घाबरायचो कुत्र्यांना. म्हणजे मला असं बापरे! म म्हणजे मिताली आणि मी जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, नवे-नवे जे हनीमून पिरियड असतो बघा एक सुरुवातीचा, त्यावेळेला माझ्याकडे कुत्रं आहे म्हटलं, "हं? का?" तर मी असं का विचारलं होतं, "का कुत्रं आहे तुझ्याकडे?" तर ती अशी हे झाली होती, चिडली होती भयंकर, ऑफेंड झाली होती ती. "का?" म्हणजे, "आहे माझ्याकडे कुत्रं." म्हटलं, "ओके." आणि मग ती डोराला घेऊन घरी आली होती एकदा. तर मी असा प्रत्येकाला, "तिकडे तिकडे बसू नको, इकडे बसव, तिकडे नको. अर्र शू केली, आता काय?" मग असं ते खूप व्हायचं. आणि काय झालो, प्रेमातच पडलो. आता कधी-कधी मितालीपेक्षा जास्त प्रेम वाटतं मला. हे ऐकू नकोस तू, पण कधी-कधी तिच्यापेक्षा जास्त प्रेम वाटतं मला डोराबद्दल. आणि का आता आता ते झालेलं आहे. फारच काय म्हणतात, अनकंडिशनली प्रेम करतात ते आपल्यावर. आपण आपण काय त्यांच्याकडे 6 तास लक्ष दिलं, नाही दिलं, ते तरीही प्रेम करतात. ते तरीही त्यांना आपण हवे असतो. आणि ते म्हणजे ते फारच वेगळंच नातं आहे ते. फारच भारी आहे ते. नातं जे आहे ते भयंकर फ्रेंडली आहे. कारण म्हणजे ते खूपच चांगले आहेत. ते खूपच चांगले आहेत. इतके चांगले आहेत की मी अर्धा तास, तासभर त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर मलाच एक प्युअर झाल्याचं फिलिंग येतंय. म्हणजे ते इतके चांगले आहेत. मी त्यांना काकाच म्हणतो. कारण कसं मी बाबा कसं म्हणणार? कारण माझ्यासाठी एक आहे ते. बाबा एकच आहेत. ते आता आयुष्यात नाहीयेत. पण माझ्या आईच्या आयुष्यात एक वेगळा पार्टनर आलेला आहे. ते माझे बाबा नाहीयेत. ते कधीच नसणार आहेत. मी त्यांना मे बी कधीच बाबाही नाही म्हणणार. पण याचा अर्थ हा नाही की ते माझ्या आयुष्यात इम्पॉर्टंटच नसणार आहेत. त्यांनी माझ्या आईला एकटेपणापासनं आता 6 7 महिने होतील त्यांच्या लग्नाला. हे 7 महिने मी माझ्या आईला
इतकं खुश किंवा इतकं रिलॅक्स्ड, इतकं सेटल्ड, लेडबॅक हे गेल्या 18 वर्षात नाही पाहिलंय. सो बट ऑब्व्हियसली ही इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टू मी, कारण हे 7 महिने कम्पेअर्ड टू द 18 years व्हॉट आय हॅव सीन हर, हे 7 महिने सगळ्यात जास्त ब्युटिफुल आहेत. पोराचा सक्सेस किंवा पोराची कामं किंवा पोरीचा सक्सेस, तिची कामं, हा आनंद पूर्णपणे वेगळा आहे. पण एक पार्टनर आपल्या आयुष्यात असण्याचा आनंद, रिलॅक्स राहणं, सेटल्ड वाटणं, हे 5व्या मिनिटाला त्या व्यक्तीच्या नजरेतनं दिसून येतं की ही व्यक्ती सेटल्ड आहे आता, हिला काहीच नको आहे. नाहीतर मग ती आपल्याला आणि पोरांना तर लगेचच कळते, ती भिरभिरती नजर दिसायला लागते, जी मी गेली 18 वर्ष पाहत होतो, जी आता मला तिच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की हा, शी इज इन हर सेन्सेस. ती आता तिचं जग एक तयार झालंय. नाहीतर आधी असं व्हायचं की सिद्धार्थच्याच भोवती सगळं, सुमेधा माझी बहीण तिच्याच भोवती सगळं, आणि जे तिनं केलं होतं, नथिंग रॉंग इन इट, आम्ही काय आयुष्यभर होत तिच्या पाठीशी, पण तिचं असं स्वतंत्र जगच नव्हतं जे तिनं केलंच नाही, जे तिनं पूर्णपणे बंद करून टाकलं. दॅट इज बॅड. ते कुणाचंही असायला हवं स्वतःचं जग, जिथे मुलगा एक्झिस्ट करत नाही, मुलगी एक्झिस्ट करत नाही, फक्त मी आणि माझा पार्टनर एवढंच एक्झिस्ट करतो. आणि आपणही हे करतो. मुलं आपलं जेव्हा लग्न होतं तेव्हा आपण पण आपलं वेगळं जग तयार करतो, आपण आपली वेगळी फॅमिली तयार करतो. काही लोक निग्लेक्ट करतात, काही लोकांना वेगळी फॅमिली तयार करण्याच्या याच्यामध्ये इतकं एनर्जी एकवटून घेतात की इनडिरेक्ट निग्लेक्ट होतं, आणि काही लोक व्यवस्थित त्याचा काय म्हणतात समतोल साधतात. मी तो समतोल साधण्याच्या प्रयत्नांमध्ये मला असं लक्षात आलं की त्याचा फायदा नाही होत आहे, कारण मला रिअलाइज झालं की आय एम नॉट इनफ फॉर हर. अँड मी आहे की मुलगा आहे, पैसे कमवतोय, नाव कमवतोय, मी आहे की तिला कशाची गरज आहे. हा अप्रोच जेव्हा हा मास्क जेव्हा मी बाजूला काढून फेकून दिला, तेव्हा मला रिअलाइज झालं की आय गेस आय एम नॉट द मॅन. आय एम द मॅन शी डिझर्व्स, बट आय एम नॉट द मॅन शी नीड्स राईट नाव. शी नीड्स समबडी एल्स. शी नीड्स अ पार्टनर ज्याच्याशी ती बोलू शकेल, कन्व्हर्सेशन साधू शकेल. माझं कन्व्हर्सेशन वेगळं आहे, तिचं कन्व्हर्सेशन वेगळं आहे. मला वाटतं की कन्व्हर्सेशन हीच एक खूप महत्त्वाची गोष्ट शेवटी राहते. आपली मनस्थिती चांगली असणं आणि नसणं याच्यामध्ये ना कन्व्हर्सेशन येतं. चांगलं बोलणं कोणाशी तरी, म्हणजे डिप्रेशनला हाच तर एक उपाय आहे की बोला. ते नाही ना बोललं की मग कुठली औषधं कामाला येत नाही. सो मला हे दिसू लागलं होतं की हे ते घडतंय. आणि मी खरं तर परत एकदा, मी हे काही असं जगावेगळं मी काहीच नाही केलेलं आहे. जे काही धाडस केलंय ते तिनं केलंय. मी ठिणगी होतो, वणवा ती आहे. दॅट्स व्हॉट द थिंग इज. प्लीज भेटू. दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. मी अशा प्रकारचा इंटरव्ह्यू कधी दिलेला नाहीये, बट दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. आय रिअली होप की तुमच्या या चॅनलवर छान प्रमोशनही व्हावं सिनेमाचं. मी ॲक्टर असल्यामुळे मी हावरटपणा करत राहणार. जिथे जिथे प्रमोशनची संधी मिळेल तिथे तिथे मी आपले पॅम्पलेट्स टाकून ठेवणार. पण मला असं वाटतं आणखी छान व्हावा. म्हणजे हा सेटअप, ही कॉन्सेप्ट फार इंटरेस्टिंग आहे. ही बघायला खूप मजा येईल. आणखी मोठं व्हावं एवढीच इच्छा आहे. इतका तुमच्याकडे चांगला कंटेंट यावा आणि सबस्क्रायबर्स यावे की आणखी याचा कंटेंट व्हावा एवढीच इच्छा आहे.